नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जयम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात शिंदे काही महत्त्वाच्या गाठी भेटी घेणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देखील एकनाथ शिंदे भेटणार अशी दाट शक्यता आहे. उपराष्ट्रपतीपद निवडणूक आणि येणाऱ्या महापालिका निवडणुका या संदर्भात राजकीय बोलणी होण्याची शक्यता आहे. शिवसेना हा एनडीए मधील महत्त्वाचा घटक पक्ष असल्याने एनडीए बैठकीत सुद्धा शिंदे हजर असतील. तर दिल्ली दौऱ्याआधी शिवसेनेचे मंत्री शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई, योगेश कदम हे सर्व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयातील त्यांच्या दालनात गेले होते. विशेष म्हणजे शिंदेंच्या ह्या दुसऱ्या आठवड्यातला सलग दुसरा दिल्ली दौरा आहे. तर शिंदे गेल्या आठवड्यात सुद्धा दिल्ली दौऱ्यावर गेले होते. तर त्यांचा हा दौरा नेमका कसा होता, या दौऱ्यात काय घडलं होतं पाहूयात. संध्याकाळी 7:30 वाजता एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर गेले होते. रात्री 8:30 वाजता एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी दाखल झाले होते. रात्री 9:15 वाजता खासदार श्रीरंग बारणे, नरेश मस्के, संदीपान भुमरेंसोबत त्यांची भेट घेत चर्चा झाली. रात्री 9:30 वाजता सर्व खासदार शिंदेंना भेटून निघाले. रात्री 11 वाजता एकनाथ शिंदेंनी गाडी बदलली. रात्री 11 वाजता शिंदे पांढऱ्या नेक्सॉन गाडीतून बाहेर पडले. रात्री 11:10 पटेल चौक मेट्रो स्टेशन जवळ शिंदे पोहोचले. रात्री एका बड्या नेत्याची गुप्त भेट शिंदेंनी घेतल्याची चर्चा आहे. आज दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदेंची खासदारांसोबत बैठक त्या दिवशी झाली. दुसऱ्या दिवशी तर शिंदेंच्या दौऱ्यात नेमकं काय काय घडलं ते आपण बघतोय. जो दौरा गेल्या आठवड्यात होता त्याचा हा तपशील आहे. तर शिंदेंच्या नाराजीची काय कारणं असू शकतात ते पाहूयात. राज्यातील पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं. कारण शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा त्यांच्या नाराजीची देखील चर्चा रंगते आणि त्यामागच्या कारणांची देखील राजकीय वर्तुळात चर्चा होते. याच कारणांचा आढावा आपण घेतोय. शिंदेंच्या मंत्र्यांसोबत भाजप राज्यमंत्र्यांचा वाद. महायुती सरकारमध्ये निधी मिळत नसल्याची चर्चा. फडणवीसांची उद्धव ठाकरेंसोबत वाढती जवळीक. विधिमंडळात फडणवीसांनी ठाकरेंना गमतीने दिलेली ऑफर. निधीवरून अजित पवारांसोबत सतत उडणारे खटके. शिंदेंना शिवसेनेला डावललं जात असल्याची भावना. शिंदेंच्या काही मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळण्यात अडचण. मुंबई शहरांमधल्या महापालिका निवडणुकांबाबत भाजपची भूमिका. राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या रवींद्र चव्हाणांकडे भाजपचं प्रदेशाध्यक्षपद जाणं. एकनाथ शिंदेंच्या काळातील निर्णय, योजनाही बंद केल्याची चर्चा होती. मंत्र्यांचे ओएसडी पीएस नियुक्तीबाबत फडणवीसांचा निर्णय हा आता महत्त्वाचा असतो. शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यात. गणेश नाईकांचा जनता दरबार. भाजपकडून शह देण्याचा प्रयत्न होतोय शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात. एकीकडे एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा उद्या दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. म्हणजे एकाच दिवशी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही दिल्लीत असतील. उद्या इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक आहे. या बैठकीसाठी ठाकरे दिल्लीत जातील. तसंच राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेत त्यांची चर्चाही होणार असल्याचं कळतंय. उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा कसा असेल? 6 ऑगस्टला दुपारी 12 वाजता मातोश्रीहून ते रवाना होतील. दुपारी 2 वाजता दिल्ली विमानतळावर आगमन होईल. दुपारनंतर पक्षातील खासदारांच्या भेटीगाठी. सात ऑगस्टला इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहतील. बैठकीनंतर राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजन. 7 ऑगस्टला संजय राऊत यांच्या निवासस्थानी ते मुक्काम करतील. 8 ऑगस्टला दुपारी 1 वाजता ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच वेळी दोघंही दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. अर्थात एकनाथ शिंदे एनडीएच्या बैठकीत जातील तर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या. दोन्ही आघाड्यांची दिल्लीत महत्वाची बैठक आहे. योगायोगानं ती एकाच दिवशी आहे. त्यामुळे सोनिया गांधी राहुल गांधींसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा होणार आहे.